वेट लॉस जर्नीवर असाल आणि व्हेजिटेरियन हाय प्रोटीन पण चविष्ट रेसिपी शोधत असाल तर ही स्प्राउटेड मूग टिक्कीची रेसिपी आधी सेव्ह करून ठेवा. 2 वाटी मोड आलेले मूग घेतले, त्याच्यात 4-5 हिरव्या मिरच्या, पाऊण वाटी बेसन, 100 ग्रॅम पनीर हे सगळं ग्राइंड करून घेतलं. चवीप्रमाणे मीठ, चिमूटभर साखर, आवडीप्रमाणे मसाले, आलं लसणाची पेस्ट हे घालून त्याच्यात मी बारीक किसलेला कांदा, गाजर, कोबी, बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडासा ओवा हातावर मुरडून याच्यात घालते आहे. त्यानंतर अर्धी वाटी रवा याच्यात घालायचा, याने टिक्की क्रिस्पी होतात. हे छान मिक्स करून थोडंसं पातळसर वाटलं तर अजून अर्धी वाटी रवा घालायचा आणि 5 मिनटं रेस्टसाठी ठेवून द्यायचं. तवा गरम करत ठेवायचा, कडकडीत गरम करून घ्यायचा आणि मग गॅसची फ्लेम स्लो करायची. थोडंसं तेल तव्यावर लावून घ्यायचं आणि टिक्की अशा हातावर थापून त्याच्यामध्ये एक छोटंसं छिद्र करायचं, म्हणजे टिक्की आतून पण खरपूस भाजल्या जातात. अशा सगळ्या लावून घ्यायच्या आणि वरून परत 1 चमचाभर तेल सगळ्यावर घालून छान खरपूस दोन्ही साईडने भाजून घ्यायचं. या टिक्कींसोबत खाण्यासाठी मी पनीरचाच एक स्प्रेड बनवला आहे, जो छान आंबट तिखट लागतो. आणि हाय प्रोटीन टिक्कीसोबत हाय प्रोटीन स्प्रेड हे कॉम्बिनेशन एकदम झकास लागतं. नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. मला फॉलो करायला विसरू नका. हेल्दी खा, हॅपी राहा. थँक्यू.